सोलापूर जिल्हा कारागृह परिसर आणि होम मैदान परिसरात जखमी घारी सापडल्या होत्या। सोलापूर वनविभागाच्या टीमने दोन्ही पक्षांवर उपचार केले। उपचार करून बरे केल्यानंतर सोमवारी दोन्ही घारींना कारागृह विभागाचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत निसर्गात मुक्त करण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्हा कारागृह विभागाचे अधीक्षक बी.डी. आगवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एच.एस. तांबोळी, तुरुंगाधिकारी प्रदीप बाबर, प्राणीमित्र ॲडव्होकेट स्वप्नाली चालुक्य, ॲडव्होकेट शिवकैलास धुरळे, सोलापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, वनरक्षक अश्विनी सोनके, वाहनचालक गणेश निरवणे, कृष्णा निरवणे, वनविभाग रेस्क्युअर प्रवीण जेवरे उपस्थित होते। आणखी एक जखमी घार या ठिकाणी आहे। तिला होम मैदान परिसरातून ताब्यात घेतलं होतं। तिच्यावरसुद्धा वन विभागाकडून उपचार करण्यात आले आहेत आणि आता तिलासुद्धा रिलीज केलं जातं आहे। आपण पाहतोय बाहेर पडण्यासाठी ती धडपड आणि आता ती घार उडालेली आहे। मी प्रदीप कुमार ज्ञानदेव बाबर, तुरुंगाधिकारी। गेल्या 20 ते 25 दिवसापूर्वी साधारणपणे एक घार या ठिकाणी आली होती। ज्यावेळेस ती घारवरून जात होती त्यावेळेस तिला कुठंतरी चिटकल्यामुळे किंवा माझ्यामुळे झटका लागून पायाला बरीच जखम झाली होती आणि ती उडू शकत नव्हती। ती इथं ह्या ठिकाणी येऊन खाली पडली होती। पडल्यानंतर मग तिला आम्ही पाहिलं तर ती खूप वीक झालेली होती। तिला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे असं वाटलं, म्हणून आम्ही पहिल्यांदा वकील साहेब जुरे सरांना कॉन्टॅक्ट केला। त्यांनी त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट केला। त्यांच्यानंतर आम्ही त्यामार्फत वन विभागापर्यंत पोचलो आणि वन विभाग अधिकारी यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची पूर्णपणे टीम ह्या ठिकाणी येऊन त्या घारीला साधारणपणे गेल्या 20-25 दिवसापूर्वी त्यांनी ताब्यात घेतलं। त्यांनी त्या घारीला घेऊन पूर्णपणे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून आज या ठिकाणी ते सर्व टीम त्यांचे घेऊन आलेत आणि त्यांनी आज रोजी त्या घारीला चांगली एकदम ठणठणीत बरी करून आज आम्ही त्या घारीला ह्या ठिकाणून रेस्क्यू करण्याचं ऑपरेशन आज पूर्ण केलेलं आहे। त्यासाठी ज्या वन विभाग अधिकारी असतील, वकील साहेबांची टीम असेल आणि कारागृह प्रशासन असेल, या सर्वांची मदत मिळाली, त्याबद्दल सर्वांचा आम्ही खूप खूप आभारी आहे। नमस्कार, मी दीपक खलाणे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सोलापूर। मी इथं आता 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि सोलापूरकर आपले पक्षीमित्र असल्याकारणाने बऱ्याच वेळा आम्हाला रात्री बेरात्री कॉल येत असतात आणि त्यानुसार आम्ही आमची टीम, सुसज्ज टीम आहे, ती टीम तयार केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आमचे जे काही पक्षी वगैरे असतात ते ट्रीटमेंट वगैरे करून आम्ही निसर्गात मुक्त करत असतो। त्याचप्रमाणे 20-25 दिवसापूर्वी सोलापूर कारागृहातून आम्हाला फोन आला की बाबा एक घार जखमी अवस्थेत आहे। त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमची जी रिस्पॉन्स टीम आहे ती पाठवली आणि त्याच्यानुसार ती घार ताब्यात घेऊन आमच्या TTC सोलापूर येथे डॉक्टरांच्या मदतीने ती उपचार केले, तिथे निरीक्षणाखाली ठेवली आणि ती पूर्ण निसर्गात सोडण्यासाठी सक्षम झाल्यानंतर ती आम्ही आज जर काय बाबर साहेब आहेत, कारागृह मुख्य अधिकारी आहेत, ते वकील साहेब आहेत, त्यांच्या उपस्थितीत इथं निसर्गमुक्त केलेली आहे। आणि मी सोलापूर आपल्यामार्फत एक निवेदन करू इच्छितो की सोलापुरात पक्षी, वन्यप्राणी जे काय जखमी होत असतील तर त्यांना या माध्यमातून मी विनंती करतो की वन्यप्राण्यांना किंवा जखमींना आमच्याकडे उपचारासाठी पाठवण्यासाठी मदत करावी। नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नाली चालुक्य गोयल। 20-25 दिवसांपूर्वी आम्हाला एक घार जखमी झाल्याचं असं जेलमधून कळालं
आणि लगेचच आम्ही आमची जी टीम आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मदत मिळवली. अशाच पद्धतीने एक 1.5 महिन्यापूर्वीसुद्धा घार आम्हाला सापडलेली जी जखमी होती. आम्हाला लक्षात आलं की इथे पतंग उडवलं जातो आणि खूप वेळा नायलॉन मांजाचा वापर केला जातो आणि त्याच्या बंदीकरिता आम्ही सध्या हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. नुसतं प्राणी रिलीज करण्या व्यतिरिक्त आम्हाला हे सांगायचं आहे की नायलॉनचा जो वापर करतो, नायलॉन मांजाचा जो वापर होतो त्याला बंदी करण्यात यावी आणि सगळे नियम व्यवस्थित फॉलो करण्यात यावेत. असे जे सोलापूरचे जे सगळे प्राणी मित्र आणि पक्षी मित्र आहेत त्यांनी एकत्रित येऊन अशाच प्रकारे जे वन्यजीव आहेत तसेच रस्त्यावरचे भटके प्राणीसुद्धा असतील तर त्यांची मदत करावी. तर आता तुम्ही बघत आहात की जेलचे जे सगळे अधिकारी लोक आहेत तसेच वन विभाग जे आहे ते दोघांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे. पण यातून आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की सर्व जे प्राणी आहेत त्यांना तुम्ही वाचवा, मदत करा, जितका होईल तेवढा पुढाकार घ्या. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।